दादा, म्हणजे अशी परिस्थिती असताना, कारण अजित पवारांना अर्थमंत्री म्हणून आम्ही सातत्यानं पाहत आलोय, ते कधी डेफिसिट अर्थसंकल्प मांडण्याच्या खूप सकारात्मक भूमिकेत नसतात. ते झिरो बजेट मांडतील हवं तर, पण ते डेफिसिटमध्ये जात नाही. यावेळेला बऱ्यापैकी डेफिसिट दिसतंय आणि याच्या सगळ्या मोठ्या मोठ्या घोषणा होत आहेत, त्यामुळे मोठा बोजा निर्माण होत आहे असं नाही वाटत? का गेल्या वर्षी देखील मी डेफिसिटमध्ये बजेट मांडलेलं होतं. तर पहिली पुरवणी, दुसरी पुरवणी, तिसरी पुरवणी. माझी पहिली पुरवणी असती ती जूनमध्ये असते, जून जुलैमध्ये. दुसरी असती ती डिसेंबरमध्ये असते. तिसरी असती ते अर्थसंकल्पीय वर्ष संपायच्या आधी असते आणि मग एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होतं. त्यामध्ये काही गोष्टीमध्ये तुम्हाला काटछाट करता येते, जिथं की बाबा ती काटछाट केली तर त्याचा कुठल्याही इतरांच्यावर परिणाम होणार नाही अशा गोष्टीत काटकसर करता येते. आणि तेवढं अर्थ विभागाला आणि प्लॅनिंगला जमलं पाहिजे आणि ते आम्हाला जमतं म्हणूनच आम्ही ते करतो. काही गोष्टी अशा असतात की अर्थसंकल्प मांडत असताना आम्ही तिथं एकंदरीत जमा आणि खर्चाचा विचार करून ह्यावेळेस काय झालं, मी अर्थसंकल्प मांडत असताना सेंट्रल आम्हाला कुठल्या कुठल्या योजना देतात. निलेशजी काही ठिकाणी 25% आमचे असतात, 75% त्यांचे असतात, 50-50, 60-40 अशा मॅचिंग ग्रँटवर केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर योजना देत असतं. आत्ताचा अर्थसंकल्प आता मी त्यांच्याकडे लक्षच ठेवून म्हणतात की एक पॉझिटिव्ह अर्थसंकल्प निर्मला सीतारामन मांडतील अशी चर्चा आहे सगळ्यांच्या मध्ये आहे. आता त्याच्यातून पण केंद्राचा तुमच्याकडे तुमचं उत्पन्न टॅक्स रूपाने येणारं, तुमचं पर कॅपिटा काय तिथली परिस्थिती आहे ती सेंट्रलचं येणारं, तुम्हाला तुमचं स्थूल उत्पन्न वाढल्यानंतर तुम्हाला जे काही लोन उचलता येतं मार्केटमधनं, आम्ही जास्तीत जास्त 6%, 7% व्याजाने मार्केटमधनं लोन उचलतो. इतरांना लोन 9%, 10%, 11% मिळतं. दादा, तुम्ही उत्तम प्रशासक आहात हे महाराष्ट्राने सातत्यानं बघितलंय, त्यामुळे याही परिस्थितीत तुम्ही अर्थव्यवस्था मॅनेज करू शकाल का, प्रशासन योग्य पद्धतीने राबवू शकाल का? तर निश्चितच महाराष्ट्राचा तुमच्यावर त्या संदर्भात विश्वास आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.